उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली जाणार आहे। आमदार अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित असताना निवडणुका बेकायदेशीर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे आणि त्याआधी ठाकरे गट हे सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना नेमकी काय भूमिका बजावणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। सर, 11 जागांसाठी 12 जुलैला निवडणूक होते आहे विधान परिषदेची। विधानसभा सदस्यांची जर आकडेवारी पाहिली तर कुठेतरी कमी जास्त असा आकडा दिसतो आहे। कशा प्रकारे तयारी असेल, काय पुढची रणनीती असेल? आपल्याला माहित आहे की या 11 ज्या जागा विधान परिषदेच्या आहेत याच्यावरती विधानसभा सदस्य मतदान करणार आहे आणि मध्ये जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्या निर्णयाचे जर अंतिम टोक आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाचे असे स्पष्टपणे संकेत होते, स्पष्टपणे त्या निकालात दिसत होतं की ज्या आमदारांनी गद्दारी केली आणि जे आमदार मग जे मिंद्यांबरोबर गेले, गुवाहाटीला गेले, सुरतला गेले, ते सगळे डिस्क्वालिफाय होणार असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे। नियमावली तोडलेली आहे, सूची 10चे जे उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे ते 100% निलंबित होणार, 100% ते डिस्क्वालिफाय होणार। आणि मग अशा आमदारांना तुम्ही मतदान करायला देणार का? सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ दे। सुप्रीम कोर्टाने एक अंतिम निर्णय दिला का दूध पाणी का पाणी सिद्ध होईल। ज्या आमदार अपात्र होणार आहेत अशा अपात्र आमदारांना ह्या निवडणुकीमध्ये भाग घेण्यापासून रोकावं। आज तज्ञांची देखील बैठक होणार आहे आणि त्यानंतर ठाकरेंची शिवसेना ठरवणार आहे की ही निवडणूक झाली पाहिजे की या निवडणुकीवर स्थगिती आली पाहिजे आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव देखील घेणार आहे। काय वाटतंय तुम्हाला की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत तरी ही जी निवडणूक आहे ही थांबली पाहिजे? नाही, हे आमचंच मत नाही, सर्वसामान्य जनतेचं देखील मत आहे महाराष्ट्रातल्या की अयोग्य चाललेलं आहे। जे आमदार अपात्र होणार आहे मग ते शिवसेना सोडून गेलेले असतील, राष्ट्रवादी सोडून गेलेले असतील, अशा अपात्र आमदारांनी मतदान करून निवडून आलेला लोकप्रतिनिधी विधान परिषदेमध्ये हा कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे का अयोग्य आहे हे एकदा ठरायला पाहिजे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेची भावना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। 58वा वर्धापन दिन झाला, कितवा 8वा कोणाचा ती गोष्ट वेगळी, पण उद्धव ठाकरेंच्या भाषणाविषयी तुमची प्रतिक्रिया काय? अनेक मुद्द्यांवरती त्यांनी जी आहे ती मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली। 58 वर्धापन दिन हा खऱ्या अर्थानं शिवसैनिकांनी आणि शिवसेना प्रमुखांनी त्या काळामध्ये केलेले कष्ट त्यांना आठवण करणारा हा दिवस असतो। लाखो शिवसैनिकांनी घरावरची राख रांगोळी करून शिवसेना वाढवण्यासाठी योगदान दिलेलं आहे। हे शिवसेना प्रमुख मान्य करायचे, नेहमीच बोलायचे ते शिवसैनिक माझे कवच कुंडल आहेत। आणि शिवसेना प्रमुख सुद्धा आम्ही पाहिलेले, आमचा अनुभव, आम्ही त्यांच्याबरोबर अनेक सभेला आम्ही गेलेलो आहोत। असं नाही की शिवसेना प्रमुखाला दुरून पाहिलं, त्यांच्या सोबत आम्ही काही कामं केलेली आहेत म्हणून त्यांना आठवण्याचा तो दिवस होता। परंतु ते औचित्य न साधता टीका कशी करता येईल, टीका आपली हौस कशी भागवायची, टोमणे कसे मारायचे, यातच त्यांनी तो कालचा दिवस घालवला। मला वाटतं शिवसेना प्रमुखांना सुद्धा या गोष्टीचा वाईट वाटला असेल। आणखीन एका व्यक्तीवरती टीका केली राज ठाकरे, बिनशर्ट पाठिंबा, अशा पद्धतीची टीका केली होती। पातळी जी आहे ती कुठेतरी खालवते, पातळी खालवलेलीच आहे यांची। बिनशर्टच पाठिंबा, काय 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 म्हणायचं काय तुम्हाला? म्हणून या लोकांनी कधी आपलं कुटुंब कुठं आहे हे यांनाच माहित नाही। आज बिंदा गेला त्याच्याबद्दलचं कधी आहे दुःख काही? जयदेव कुठे माहिती आहे? मग राजचं काय घेऊन बसलं? यांना स्वतःच्या शिवाय काही जग दिसत नाहीये आणि मग सांगतायत आमचा बाप चोरला, आमचा पक्ष चोरला, आमचं चिन्ह चोरलं। त्या शिवसेना प्रमुखाला खुजं करण्याचं काम हे करतायत। संजय राऊत म्हणतात मोदी ब्रँड नाही तर ब्रँडी आहे। आता तो बेवडा आहे, तो संजय राऊत का बेवडा माणूस आहे? तो गजेटी माणूस आहे। त्याला ब्रँडी, विस्की, 90, 60 हेच त्याचं ध्येय धोरण असतात। म्हणून त्याची लायकी नसलेल्या माणसाने या पंतप्रधान सारख्या माणसावर बोलणं हे मला वाटतं
त्याच्यात अपमान तर किती करावं त्याचं कमीच आहे, परंतु त्याला एवढं महत्त्व आम्ही देत पण नाही. जागा वाटपात कुठेतरी उशीर झाला ही भावना काल सगळ्याच नेत्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री सुद्धा बोलले. विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक येते. महायुतीमध्ये सगळे सामोपचारांनी लढणार की कुठेतरी विस्कळीतपणा असणार, काय असेल? बिनविरोध होण्याचा प्रयत्न करतील का? शक्यतो आमचा प्रयत्न असा राहील, दरवेळच्या इलेक्शनमध्ये असतो, कुठेही घोडेबाजार या इलेक्शनमध्ये होता कामा नये, म्हणून बिनविरोध करण्याचा आमचा सगळ्यात पहिला प्रयत्न राहील. परंतु महायुती हे सर्वांना बरोबर घेऊन बिनविरोधच होईल अशा प्रकारची रणनीती आखण्याच्या मनस्थितीत आहे. आणि त्याला सुद्धा जर विरोधी पक्षांनी जर सहकार्य केलं तर ठीक आहे.